एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। ओम गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री जगद्गुरु सिद्धारूढ़ स्वामी महाराज की जय। सद्गुरु महादेवप्पा महाराज की जय। सद्गुरु शिवशरणम्मा माता की जय। सकल साधु संत महाराज की जय। दयाजनक पार्वती पते शिव हर महादेव। श्री सिद्धेश्वर महाराज की जय। श्री शरणेश्वर महाराज की जय। श्री सिद्धम कृष्ण हरियप्पा महाराज की जय। श्री नरसार विठ्ठल की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। भारत माता की जय। चंडमुंड मेले असं समजल्यावर मग शुंभाला राग आला, संताप आला, क्रोधिष्ट झाला, मग दुःखी दीन झाला। आता काय करायचं? सुग्रीव गेला, चामर गेला, हे सगळे मोठे मोठे माझे डावा हात उजवा हात असे असलेले माझे वीर सूर माझे सगळे चालले। आता काय करावं? चंडमुंड ही गेले, म्हणून आता काय करावा, कसं करावा, ह्या बाईचं संवाद कसं करावा? त्याने मेलेल्याचं त्यांना खेद वाटना, परंतु एक स्त्री असून देखील माझा अपमान करती, मला दुःख देती, देव लोकांमध्ये राक्षस लोकांमध्ये माझ्या मोठ्या मोठ्या लोकांमध्ये माझा अपमान होऊ लागलं, म्हणून ते संतापतो शुंभ निशुंभ। मग तेव्हा तो काय करतो? मग निशुंभ म्हणतो, दादा तुम्ही जाऊ नका, मी आहे, मी त्यांना काय करायचं मी बघून घेतो। म्हणून निशुंभ म्हणजे लहान भाऊ, मग तो काय म्हणतो, दादा तुम्ही जाऊ नका, मी जाणार आहे, मी त्यांचा संवाद करणार आहे। स्त्री असून तुमचा अपमान करत आहे आणि त्या अपमानाचं तुम्हाला सहन होईना। मग ते मोठे मोठे लोक मेले म्हणून त्याला अस्वस्थ झाला नाही, ते स्त्री मला अपमान करू लागली याच्यामुळे तो अस्वस्थ होऊन क्रोधिष्ट होऊन मग सैन्याला जमा केला। कंबुद, युद्धा आणि धुर्मा लोचन काल पहिलंच मेला। धुर्मा, युद्धा, कंबुद, कलिकी असे 4 मोठ्या मोठ्या लोकांना घेऊन तो तयार झाला आणि हिमालया पर्वताला तो येडा घातला। वेडा घातल्यामुळं मग म्हटलं तू जाऊ नको दादा, मी जाणार आहे। शुंभाचा लहान भाऊ निशुंभ मग त्याने तयार होऊन गेल्यावर मग तो काळासारखं भयानक सगळ्यांचे साथीदार मोठे मोठे लोक ला हिने हत्यारा होऊन मारली आणि युद्धामध्ये लग्न कर म्हणजे करना, म्हणून तो महामूर्ख नालायक मग निशुंभ खवळून मग 5-50 कोटी सैन्य घेऊन मग त्याला तो येडा घातला। येडा घालून मग तुम्ही आता सगळेजण सावध व्हा
आणि मी हाक मारल्यावर तुम्ही या. तुम्ही उग आळस मनामध्ये धरून तुम्ही बसू नका. मग त्यांना बजावल्यावर हे काळाप्रमाणे शुंभाने पुढे सरसावला. मग पुढे सरसावला. मग रक्तबीज हुशार होता, मग पराक्रमी होता. तुम्ही आता थोडं महाग राहा राजा, आणि मी पुढे सरसावतो आणि पुढे जातो. मग तो दोघ निशुंभ महाग आणि रक्तबीज पुढं. काळासारखे आल्यावर मग देवीला वाटलं आता हे सगळे पर्वताला, हिमालया पर्वताला येडावले. मग येडावल्यावर हिमालया पर्वताला येडावले. मग येडावले म्हणजे काय, हिमालयाच्या भोवताली ते सैन्य उभे राहिले. मग येडावल्यावर हे काळासारखं त्यांच्या शब्दाचं, बोलण्याचं, मग हे सगळं बघू लागली कोण, महासरस्वती. मग बघितली आता काय करायचं म्हणून तुम्ही मोठं लट्ट गर्जना केली, मोठे आवाज काढले, घंटा वाजवली, हाहाकार उठवली. तुम्ही सगळेजण तयार व्हा आता माझे सैन्य. मग हे घंटा नादाने आणि तिच्या हाहाकाराने हे पृथ्वी दणदण म्हणजे हलू लागला. मग सर्व सैनिक भयभीत झाले. मग भयभीत झाल्यावर मग हे काळासारखे आले, आता माझ्यावर बाणाचं वर्षेवा करू लागले. भयभीत होऊन रक्तबीज काळासारखं तो खवळला. भरा 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 मग बाण सोडू लागला, चक्र सोडू लागला. मग असं सोडत्या वेळी ही बाई गुप्त रूपाने पटा 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 ते शस्त्रास्त्र सर्व मोडू लागले. मोडल्यावर मग त्याचे सैन्य काय भेऊन अरण्यामध्ये पळू लागले, धरी डोंगरामध्ये पळू लागले. का त्या आवाजाने काय राक्षस मरून पडले. मग काय लोक निशुंभाच्या माग जाऊन लपले. ते बाई मग गुप्त रूपाने शस्त्र प्रयोग करत्या वेळी मग आता काय करायचं म्हणून तो सगळे सैन्य खतम झाले. आता काय करायचं म्हणून रक्तबीज समोर गेला. समोर जाऊन त्या देवीचं बाण येऊन त्याच्या शरीरामध्ये घुसल्यावर थेंब थेंब जे रक्त गळतो ना, त्या थेंब थेंब रक्तापासून कोट्यवादी राक्षसाचं निर्माण झाला. अरे बापरे म्हणली देवी, आता हिला काय करायचं. एक थेंब खाली पडलं ना, रक्तबीज सैनिकाला निर्माण करायचा. रक्तामध्ये तेवढं ताकद होतं त्याच्या जवळ. राक्षस मग तुमचं रक्त आटतंय, तुम्ही रागला येऊ नको म्हणतो का नाही. मग रक्तामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभाचार भक्ती, दंभाचार प्रेम, दंभाचार देवी भक्ती, दंभाचार गुरु भक्ती, दंभाचार शंकराचं भक्ती तुम्ही करू नका. षडरूपी जवळ ठेवून घेऊन कुण्याही देवाचा, कुण्याही गुरुचा तुम्ही सेवा करू नका. लोकांना दाखवू नका. देवाला कळतो, देवीला कळतो, शंकराला कळतो, विष्णूला कळतो, ब्रह्माला कळतो, परत तुम्हाला कळत नाही. भक्त लोकांना कळत नाही. लोकांना दाखवण्याचं भक्ती करू नका. गुरुला साक्षी असावा आणि तुमच्या मनाला मी काहीतरी चुकते असं वाटलं पाहिजे. मग असं आपण दृढ भक्ती केलं ना, मग देवीचाही प्रसन्नता होतो, शंकराचा प्रसन्नता होतो, सद्गुरु प्रसन्न होतो. मग तुमचे कामक फलद्रूप होते.
जगाला दाखवण्यासाठी, त्या अहंकाराचं लाड पुरवण्यासाठी दंभाचार करू नका. मग तो एका थेंबापासून कोट्यवादी, लाखो लाखो कोट्यवादी, अब्जा अब्जा सैनिक निर्माण झाले. हे काय चमत्कार आहे. मग त्या महासरस्वतीच्या कमळ नेत्रामधून, म्हणजे हे भोवयामधून मग ददीप्यमान कोण निर्माण झालं? चामुंडी निर्माण झाली. निर्माण झाल्यावर काय देवी तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही काय म्हणतावं? गुरु कशी बी लिहिणं सांगणं, तर तुम्ही भांडणाला पडतात. भांडणाला पडायचं नाही, मीच खरं म्हणायचं नाही. ते गुरुला खरं म्हणणार, ध्येयाच खरं नाही म्हणजे खोट्या ध्येयापासून खरं बोलणं खरं असतो का, हे लक्षामध्ये घ्या. गुरु बोलायचं खरं का असतो? त्याने ध्येयच मी नाही म्हणतात. न्याय, नीती, धर्म हा खरा आहे आणि ह्याच्या अपेक्षा ही ज्ञान खरं आहे. न्यायही खरं आहे, नीतीही खरं आहे, धर्मही खरं आहे. हे तिन्ही तुम्हाला कुठे घेऊन जाते? तर ज्ञानापर्यंत घेऊन जातात. मग तो कोट्यवादी चमत्कार केला. पुन्हा सेनापती म्हणजे मेन, आता देवादिकांचा सेनापती कोण? गणपती. राक्षसाचा सेनापती कोण? रक्तबीज. मग असं झालं. मग चंडी निर्माण झाली, महाचंडी. ते प्रेतावर बसलेली असते चामुंडी. मग चामुंडी काय माताजी काय करू म्हटलं? काय नाही ग, त्याच थेंब खाली न पडता न सांडता तू घटा 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 नुसतं पेत राहा. असं चामुंडीला आज्ञा केली. कोण? महासरस्वती. आणि पहिले राक्षस दातामध्ये घालून, तोंडामध्ये घालून हरभरे कसं खातो, ढाळा कसं खातो, चण्या कसं खातो, अन्न आपण तोंडामध्ये घास घालून कसं चावून घेतो, ते पहिलं निर्माण झालेले प्राणी राक्षसाला गटा 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 कच 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 चावून घेऊन टाक असं म्हणते. कोण? महासरस्वती चामुंडीला आज्ञा केली. मग तिच्यामधून आली म्हणजे तिने महासरस्वतीच. मग ती बाई पहिलं ते राक्षस, कोठेवाली राक्षस नुसतं फुटाण्यासारखं ढाळा, चण्या, चुडा कसं आपण तोंडामध्ये घालतो, चावतो आणि गिळतो, त्याप्रमाणे चामुंडी चंडमुंडाला मारलेली. तिचं नाव चामुंडी कुठून निर्माण झाली? महासरस्वतीच्या भोवयामधून ते प्रगट झाले. मग झाल्यावर मग एक थेंब पडू द्यायना, तिथे रक्ताचा थेंब खाली पडू द्यायचं नाही. मग सगळे संपले, रक्त संपला. ते चाटून सोडले म्हणजे का त्याचा हाडाचा सापळाच राहतो, त्वचा राहतो, हाडाचा सापळा राहतो. म्हणून सज्जन लोकांच्या माग सद्गुरूला तुमचा अहंकार, तुमचा हटवाद, तुमचं चिंगूसपणा, तुमचा लोभ, मोह हे संत लोकांना, गुरु लोकांना, देवी लोकांना झिजवतो, म्हणजे त्रास देतो. त्रास दिल्यावर मग त्याने कसं सोडते? तू देवी सोडवली का आता? मग ती बाई काय केली? सगळं खाऊन टाकू लागली. मग ते निर्सत्व झाला. कोण? रक्तबीज निर्सत्व झाला. निर्सत्व झाल्यावर आता संपले चालतात. राक्षस राहिलेच नाही. काय दरी डोंगरामध्ये पळून गेले, काय घाबरले, काय निसुंबाच्या पाठीमागे लपले. मग ह्याच्या रक्तापासून झालेले ते कचावून खतम केली चामुंडी. मग निर्सत्व झालं, नुसतं हाड
हाडाचा सापळा राहिला, एवढं कातडं राहिलं, निसत्व झाला. आता हाच वेळ आहे म्हणून आपली सरस्वती रक्तबीजाचा संहार केला. रक्तबीजापासून एक एक थेंबाला कोटेवाली राक्षस ते चवून गिळाली. थेंब खाली पडलं तर चाटली. मग चाटल्यावर मग ते सगळं निसत्व झालं, रक्त संपला, रक्ताचे थेंब संपले. हिने चाटायचं बंद केली, तो निसत्व झाला रक्तबीज. मग त्याच्यावर काय सोडलं, एक बाण सोडली, ते कोसळून जमिनीवर पडला. हाहाकार उठला एकच. एवढा मोठा बलवान पराक्रमी शुंभ निशुंभाला साथीदार आणि त्यांचा अभिमान सन्मान, ते राज्यच माझं म्हणून वागणारा असा असावं लागते. रक्तबीज कसं होता, भक्त असेल तर मी आपलं म्हणून तुम्ही माझं म्हणून म्हणू नका. देवी प्रसन्नता होती. तुम्हाला वाटतं माऊली काही करत नाही. माऊली एका देवाला धरली म्हणजे देवी ही येते. ब्रह्म विष्णू महेश येतात. जगामध्ये किती का अवतार आहे ना, ते सगळे येतात. एक आपलं निडी धरून ओढलं ना, सगळं पातळ सुटते. एक एक निडी काढा लागत नाही. एक निडी धरलं ना, परकरावर उभं राहावं लागते. तसं एक विज्ञानम सर्व ज्ञानम आपल्या यज्ञवलिक ऋषी उद्दालक मुनीला सांगतात. एक विज्ञानम सर्व ज्ञानम तम असं त्याने म्हणतात. एक असं ज्ञान झालं ना, सगळे देव मानव दैत्य देखील त्यांना काय करू शकत नाही. तर कोणाला, सद्गुरूला, संताला, देवीला. एक विज्ञानम सर्व ज्ञानम याला प्रमाण आहेत. मग संपला गेला असं कळालं. कुणाला, निशुंभाच्या भावाला कळालं. मग निशुंभ सरसावला. पुढे सरसावला म्हणजे काय, धावून आला. मग धावून आल्यावर खवळला. काळाप्रमाणे यमाप्रमाणे खवळून त्या माताजीवर, जगन्मातेवर धरी, डोंगर, झाड, शस्त्रास्त्र हे सर्व तिच्यावर मारला. मग ती बाई घाबरली, भयभीत झाली. भयभीत होत का नाही एक माणसावर, एवढे लोक कोठेवादी, 50 कोट 60 कोट सैन्य घेऊन गेल्याला. मग भयभीत झाली. आता काय करायचं, देव लोक घाबरले. मग देव लोक घाबरून आता काय करायचं, वैष्णवी गरुडावर बसून देवापासून 5 देवी, शंकर, विष्णू, ब्रह्म, ब्राह्मणी आणि गरु आपला वृषभारूढ म्हणजे शंकर आणि षण्मुख, असे 5 देवांच्या ठिकाणी असलेलं शक्ती हे बाजूला झाली. देवीला काहीतरी मदत करावं ना आता. मग एवढे लोक खवळले म्हणजे मग एवढ्या शक्ती बाजूला झाले. गरुडावर बसून वैष्णवी आली 5 तोंडाची. बैलावर म्हणजे वर्षभावर बसून आपली पार्वती आली 5 तोंड घेऊन. आणि षण्मुखाच्या हात असलेलं शक्ती तपशिराचं शक्ती. म्हणून भावे विना भक्ती, बळ विना शक्ती, बोलू नये. भाव असेल तरच भक्ती असतो, बळ असेल तरच शक्ती असतो. बळाशिवाय शक्ती नसतो, भावाशिवाय भक्ती नसतो. भक्ती म्हणजे काय हो, आता 4 दिवस मेन सवडीनं तुम्ही ऐकायला.
मग भक्ती तुमचं कुणावर आहे? माऊलीच देवी आहे आणि देवीच माऊली आहे असं वाटलं का? मग भक्ती म्हणून कसं म्हणता? भक्ती म्हणजे असं. भक्ती कसं असते? आता असं ओढा मारायला निघते का? असं असेल तर ते पोरगी आली बघ कमला, न चुकता हे म्हातारी बी आली, न चुकता सगळे संध्याकाळी सकाळी वेळेला. अहो तुमचं भक्ती म्हणता भावे विना भक्ती बळ विना शक्ती बोलू नये. शक्ती असेल तरच बोलावा. मग तिने म्हणाली शंकराची शक्ती वर्षभ म्हणजे बैलावर बसून आली पार्वती. मग सरस्वतीच्या युद्धामध्ये बायकाच गेलं पाहिजे. मग वैष्णवी गरुडावर बसून 5 तोंड घेऊन आली. सन्मुखाची शक्ती बाजूला झाली, 6 तोंड घेऊन आली. वज्र पुरांधरी इंद्राच्या ठिकाणी असलेली 5 तोंड घेऊन बाजूला झाली. ब्राह्मणी ब्रह्माच्या आत असलेलं शक्ती ब्राह्मणी तिने 4 तोंड घेऊन आली. मग ही शक्ती देवांच्या ठिकाणी असलेली शक्ती. मग हे देवी सगळे बाजूला आले. काय करावं महासरस्वती? बोला. काही नाही, पटापटा मी कसं त्यांच्यावर बाण सोडते, शस्त्र सोडते, तलवार उचलते, गदा त्यांच्या डोक्यामध्ये घालते, त्रिशूल घालते, तसं तुमच्या हातामध्ये जे जे शस्त्र आहेत आणि ते शस्त्र सगळे तुम्ही निशुंभावर सोडा. देवाच्या ठिकाणी असलेले सर्व देवी ह्यांना पाठिंबा दिले. पाठिंबा दिल्यावर ते खवळला. कोण? निशुंभ खवळला. मग देवी पटा 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 भर 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 भरा 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 वाऱ्याप्रमाणे शस्त्र अस्त्र गदा तलवार त्रिशूल हे सगळं सोडली. मग तो कोसळून जमिनीवर पडला. मग जमिनीवर पडल्यावर बेशुद्ध झाला. बेशुद्ध झाला. ते मेल्यामध्ये जमा आहे. शुंभाला कळाला हे विषय. कुणाला कळाला? शुंभाला कळाला. माझे साथीदार गेले, मोठे मोठे सेनापती गेले, मला साथ देणारे गेले, आता हा भाऊ बी गेला. मग तो काळाप्रमाणे खवळला. रागिष्ट मनुष्य पहिलंच दैत्य. दुर्गुण आल्यावर बघा राक्षसी होतेत माणसं. काय होते तर? म्हणून ते दुर्गुण तुम्ही ज्ञानाने जातो, गुरुकृप्याने जातो. तुम्ही जन्मोजन्मी नुसता ऐका आणि त्या दुर्गुणाला जवळ करा, तुम्हाला गुरुकृपा होत नाही. जसं जेवल्यावर जरा समाधान वाटतो आणि संध्याकाळी तुम्हाला भूक लागते. भूक थांबला का? सकाळी नाश्ता करतात, दुपारी 2 वाजता जेवतात आणि संध्याकाळी खातात. मग तुम्हाला भूक सोडला का? ताण सोडला का? काही सोडलं नाही. तसं तुम्हाला दुर्गुण कधीच सोडत नाहीत. ताण भूक सोडले का? नाही सोडले. 3 वेळा खातो का नाही? का खातो? भूक सोडलं तर ते खाल्लं नसतं. मग त्याचे धर्म ते करतात. तसं दुर्गुणाचा धर्म त्याने करणारच. मग तेवढ्यामध्ये तो खवळून त्यांना 81 कोट सैन्य घेऊन देवीवर खवळला. मग त्यांच्या मायावी रूपाने ध्येय तिथंच पडला आणि दुसरा निशुंभाचा निर्माण झाला.
मग तो पहिल्या निसुंबापेक्षा हे बलवान पराक्रमी निघाला. पराक्रमी निघाला. ते निसुंब भिवून तो खाली पडला. हा मरण्यासारखा नाही. काळ केतू आहे, राहू आहे. संतापली, हाहाकार काढली, अंगावर रोमांचान उभे राहिले, कंठ सद्गतीत झाला. मग तिने आतलं शक्ती प्रगट केली. मग तेव्हा प्रगट झाल्यावर शक्ती म्हणजे शक्तीला असं बाजूला केली नाही, तिच्या आतच ती शक्ती प्रगट केली. प्रगट केल्यावर मग शंकराचा आठवण केली, शंकराचा ध्यान केली. ध्यान केल्यावर मग त्रिशूल हातामध्ये घेतली. मग घेतल्यावर त्रिशूल घालताना तो निसुंब मेला गेला. हा येतच होता. कोण? शुंभ. मग तो येऊन जंगलाला येडा घातला. येडा घातल्यावर काळासारखा खवळला. अपरंपार भरा 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 शस्त्र नुसतं वाऱ्यासर वारं खेळलं तर कसं झाड झुडप मोडून पडतात त्याप्रमाणे राग संताप ताकदवान होते नेहमी. मग भरा 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 हाणत होता. बाणाचा प्रयोग करू लागला. वर्षासारखं वादळ वाऱ्यासारखं. मग देवी खवळली. मग तेव्हा बाणाचा प्रयोग केल्यावर तो का आवरणा थोडं शांत झाला. देवीला पाहिल्यावर देवीचा अपरंपार शक्ती, तिचं तेज पुंज, भावाला घेतल्याला सूड उगून तो विचार करत होता. शिवधूती म्हणजे चामुंडी. मग शंकराला म्हणाली, देवा तुम्ही थोडं मला विचार करू दे एकांतामध्ये बसून. कोणाला कसं मारायचं, कोणाला कसं नाही, मला एकांतामध्ये बसून मला विचार करू दे. आणि तुम्ही जाऊन थोडं सांगा ना त्यांना. कुणाला? शुंभाला. तुम्ही युद्ध केलं तर काय उपयोग आहे, तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्ही जगणार आहे का? एवढे मोठे मोठे लोक गेले, आता तू एकटा आला, तुला ती बया सोडतील काय? मग तुम्ही थोडं वेश बदला. मग तुम्ही वेश बदला थोडं. म्हणजे तवा शिवाली म्हणजे स्त्रीचं रूप घेऊन शुंभाकडे गेले. म्हटलं बघा, मग सगळे सैन्य होते, राक्षस दैत्य होते. शुंभ कडती बाई सुंदर होती ती. शंकर म्हणजे काय सुंदरच राहणार की. मग शिवाजीचं वेश घालून स्त्री रूपामध्ये गेले त्यांना समजावायला. जसं कृष्ण दुर्योधनाला समजावतो त्याप्रमाणे हे शिवाली कुणाला समजवायला गेली? शुंभाला. मग समजवायला गेल तर दुष्ट लोकांना कितीही सांगा, ते मला म्हणतात का नाही हे कळत बी नाही आणि ते लोक सुधरत बी नाही. म्हणून लक्ष देऊन ऐकावं लागतं आणि दुर्गुण त्याग करून ऐकावा लागतो. सद्गुणाचा संग्रह करा आणि दुर्गुणाचा त्याग करा. म्हणून आमची जनावे म्हणती, हरी आओ आता मंदिरी, कोणी नाही दुसरे घरी. काय सुंदर केली ते बाई सोप्या भाषेमध्ये. हरी आओ. तुम्ही सगळ्यांना गोळा करून घेऊन येतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे सगळ्यांना गोळा करून तुम्ही आल्यावर मग हरी हरा गुरु तुमच्या आत कसं राहणार हो. म्हणून सुंदर केली. हरी आओ आता मंदिरी, कोणी नाही दुसरे घरी. दुसरी म्हणजे या घरात नाही, देयारूपी मंदिरामध्ये तुम्ही या.
देवीला ध्येयामध्ये स्थापना करा. मग हे भक्ती दंभाची आहे, त्याच्यापासून तुमच्यावर देवी प्रसन्नता होत नाही आणि गुरुही होत नाही. सद्भक्ती त्याला म्हणत नाही. तर सत म्हणजे आता तुमचं कोणावर श्रद्धा आहे? पांडुरंगावर, देवीवर आहे. तेच देवी हे माझे गुरु आहेत असं वाटलं पाहिजे. मग गुरुला बसवून आपण ते फोटोच पूजा करत बसलो तर देवीला आनंद वाटतो? नाही, देवीला आनंद वाटत नाही, दुःख होतो. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. देवाचं पूजा करत बसलो आपण. मग कोण तर एक साधू घरी आला, हे काय देवपूजाच करले, मी का जेवलेल्यावर काय झोपल्यावर, हे शास्त्र आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, माझं नाही. प्रमाण आहे तर किती आहे. मग मी महाराजाने म्हणून मी कसं सोडू देवपूजा? मी देवपूजा करते, मी का जुगार खेळते का मी दारू पिते असं म्हणायचं नाही. मग साधू आला म्हणजे साधूच्या पुढं, गुरुच्या पुढं ते पूजा करायचं नाही. मग काय करायचं? पटकनी गुंडाळून बाजूला ठेवायचं. मग त्यांचं सत्कार, त्यांचं पूजा करा. पूजा सरावे सरती, संत पूजावे आरती. तुकाराम महाराजाचा अभंग आहे. तुम्ही तेच मोठ म्हणून बसत, गुरुचं कृपा कसं होतो? का सद्भक्ती नाही ना. पहिलं तुमचं ज्या देवावर भक्ती होत ना, ते भक्ती माझा गुरुच आहे असं तुम्हाला निश्चय असलं पाहिजे. त्याला काय म्हणते तर? मग तुमचं गुरुवर भक्ती आहे म्हणजे असंच भक्ती आहे. ते खरं वाटलं का हे खरं वाटलं? सत्य आहे ना, पहिल्यापासून आपण केलो, आता कसं सोडावं? मग सद्भक्ती असावं देवीवर. कुणाचं असावं? माझा विषय कुठवर आला? शुंभाला हे जे सांगायला गेले कोण? शिवाजी. शिवाजी कुणाचं नाव आहे? शंकराचं नाव. तिने स्त्री वेशा घालून गेली. दुष्ट लोकांना मूर्खनिगे नूर काल बुद्धी ಹೇಳಿದರೆ गोर कल्ल म्याल मळी सुरದಂತೆ सर्वज्ञ. आला का लक्षामध्ये? मग उद्या मंगळवार आहे आणि देवीचा वार आहे आणि शुंभाला आपण उद्या मारूत. म्हणून सद्भक्ती जरा. सत्य म्हणजे पहिलं ज्याच्यावर तुमचं श्रद्धा होत ना, तेच हे आहे. तिथं आणि काय करायचं आपण? ह्याला काय म्हणतात? सद्भक्ती म्हणतात. नाही तर तुमचा असद्भक्ती. ते बाई एक बघा 7 दिवस सकाळी दुपारी संध्याकाळी असं योग्य ते सेवा केली, मग त्यांना गेलं पुण्य तिकडे जातो. सद्भक्ती त्यांना बी घर आहे, त्यांना बी पोरं आहेत आणि 5 महिला आहे. तिचं घर जवळ नाही आणि तुमचं जवळ आहे. म्हणून सद्भक्ती तुम्ही धरा. हे विषय आपण उद्या सांगूत. जगद्गुरु स्वामी महाराज की जय. सद्गुरु महादेव महाराज की जय. सद्गुरु शिवशरणम्मा माता की जय. सकल साधु संत महाराज की जय. जया जन्म पार्वती पते शिवहर महादेव. श्री सिद्धेश्वर महाराज की जय. श्री शरणेश्वर महाराज की जय. श्री सिद्धम कृष्णारियप्पा महाराज की जय. श्री नरसा विठ्ठल की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.